कशी झाली? छान प्रश्न आहे वेदांत. पूर्वी माणसं शिकारीवर आणि फळं कंदमुळं गोळा करून जगत होती. नंतर त्यांनी शेती आणि प्राण्यांचे पाळीवीकरण म्हणजे घरगुतीकरण शिकले आणि त्यांच्या जीवनात मोठा बदल झाला. पाळीवीकरण म्हणजे नेमकी काय? पाळीवीकरण म्हणजे जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना माणसाच्या सवयीला लावून त्यांच्या सोबत ठेवणं म्हणजे पाळीवीकरण. आधी जंगल प्राणी पकडले, मग त्यांना प्राण्याबरोबर राहायला शिकवलं आणि नंतर त्यांच्यापासून दूध, शेतीकाम व ओझवानं अशी कामं घेतली. मग पहिला पाळीव प्राणी कोण होता? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे वेदांत. कुत्रा हा पहिला पाळीव प्राणी होता. तो शिकारीसाठी उपयुक्त होता. त्यानंतर शेती, शेळी, मेंढी, गाय, म्हैस हे प्राणी पाळीव झाले. शेती कधी सुरू झाली? सुमारे 11,000 वर्षापूर्वी शेती सुरू झाली. शेतीची सुरुवात महिलांनी केली. महिलांनी? 11,000 वर्षापासून पूर्वी 11,000 वर्षापूर्वी महिलांनी शेती केली आणि त्या टोकदार काट्यांनी बियाणे पेरायच्या. त्यावेळी घर कसे बांधायची? सुरुवातीला माती, बांबू, गवत आणि शेण वापरून घर बांधली जातात. नंतर हळूहळू गावं तयार झाली. शेण? शेणाचा वापर करून त्याला सारवायचे. ते सगळे लोक एकच काम करत होती का? नाही, लोकांनी वेगवेगळी कौशल्य आली. कुणी कुंभार काम, कुणी शेती, कुणी हत्यारे बनवत होतं. सगळे एकमेकांना मदत करायची. कुंभार काम? कुंभार म्हणजे कोण? कुंभार म्हणजे जो मातीची भांडी तयार करतो तो कुंभार. अच्छा. मग वस्तू विकत कशा घ्यायच्या? त्या विनिमय पद्धत म्हणजे बॅरेटर सिस्टम होती, म्हणून वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जायची. नंतर मिठाला व्यापाराला खूप महत्व मिळालं. गावात नियम होते का? हो, पाणी वाटप, शेती व सुरक्षेसाठी नियम बनवले गेले. गावाचं रक्षण करण्यासाठी प्रमुख मुखिया नेमला जात होता. त्यावेळी सरपंच नव्हते का? सरपंच म्हणजेच मुखिया. अच्छा, म्हणजे शेतीमुळे सगळं बदललं. बरोबर. शेती आणि प्राण्यांचे पाळीवीकरण यामुळे मानवाने स्थिर जीवन स्वीकारलं आणि कुटुंब, गाव संस्था तयार झाल्या. आता मला गाव संस्कृती समजली. व्हेरी गुड वेदांत. धन्यवाद. जय भवानी.